नमस्कार विद्यार्थी मित्रों, यापूर्वी आपण क्रीडा स्पर्धेमधील किंवा क्रीडा खेळ बाबीमधील फेकी या प्रकारातील आपण थाळीफेक व भालाफेक या संदर्भाची माहिती पाहिली होती। त्याची विविध कौशल्ये किंवा विविध तंत्रे आपण पाहिली होती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेक या खेळ बाबीमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। या गोळाफेकच्या या खेळामध्ये शक्ती, वेग, तंत्र व कौशल्य यांचा एकत्रित समन्वय साधून आपणाला गोळाफेक या संदर्भाची माहिती पाहायची आहे। यामध्ये शक्ती, वेग, तंत्र व त्यातील असणारा जो समन्वय या सर्वच बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात। सुरुवातीला आपण गोळाफेक या खेळ प्रकारातील त्याचे खेळाचे मैदान पाहणार आहोत। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकाल की गोळाफेक किंवा त्याचे रिंगण जे असतं हे रिंगण 2.13 मीटर इतक्या व्यासाचं असतं। तर यामध्ये 34 अंश इतक्या लांबीचा कोन यामध्ये असतो व त्यामध्ये दोन ज्या रेषा आहेत आपण व्हिडिओमध्ये पाहू शकाल, याला सेक्टर असे म्हणतात। आपल्या गोळ्याची फेक जी आहे या सेक्टरमध्येच गेली पाहिजे। या दोन रेषेंना जर क्रॉस झाले असेल किंवा रेषेंच्या जर बाहेर जर आपला गोळा गेला तर निश्चितच तो फॉल समजला जातो। यामध्ये गोळाफेक संदर्भातील गोळ्याची पकड अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकाल की गोळ्याची पकड आपण कशा पद्धतीने केली पाहिजे। सुरुवातीचा पवित्रा, याचबरोबर गोळ्याची अलगद सरकवणे, याचबरोबर प्रत्यक्ष फेक व फेकीनंतरची स्थिती, या सर्व बाबी किंवा ही सर्व कौशल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत। यामध्ये गोळाफेकमध्ये दोन प्रकार आहेत की सुरुवातीला आपण पुरुषांचा गोळा आपण व्हिडिओमध्ये पाहू शकाल की हा 7 किलो वजनाचा 7.5 किलो वजनाचा हा जो गोळा आहे हा पुरुषांच्यासाठी वापरला जातो। तर यामध्ये दुसरा जो गोळा आहे हा 4 किलो वजनाचा गोळा आहे। हा गोळा महिलांच्यासाठी वापरला जातो। या दोन्ही गोळ्यामध्ये कौशल्य किंवा तंत्र हे एक समानच असतं। यामध्ये गोळ्याची पकड असेल किंवा फेकीचा पवित्रा असेल किंवा गोळा फेकीनंतरची जी स्थिती असेल, ही सर्व कौशल्ये आपण सरावांती निश्चितच आपल्या अंगी ती रुजू शकतात। आपण सराव जर केला तर निश्चितच यामध्ये यश हे आपल्याला मिळू शकतं। याची इत्थंभूत माहिती आपण सोबत दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत की गोळ्याची पकड कशी करावी आपण किंवा प्रत्यक्ष गोळा फेक आपण कसा करावा किंवा फेकीनंतरची स्थिती आपली कशी असावी या संदर्भाची इत्थंभूत माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तत्पूर्वी या खेळासंदर्भाचे आवश्यक जे व्यायाम प्रकार आहेत यामध्ये डिप्स मारणे असेल, पुलअप्स असेल किंवा विविध वजनांचे वजन उचलणे असेल, या सर्व बाबी आपण सरावामध्ये पाहू शकता किंवा याचा जर सराव केला तर निश्चितच आपल्या मनगटामध्ये ताकद आजमावेल व आपण गोळाफेकसाठी या कौशल्याचा निश्चितच उपयोग होऊ शकेल। याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बाब की विविध भरतीच्या ठिकाणी, शासकीय भरतीच्या ठिकाणी असेल किंवा विविध ठिकाणी आपल्या हातामधील ताकद मेजण्याचं किंवा मोजण्याचं यंत्र म्हणून आपण गोळाफेक या कौशल्याकडे पाहिलं जातं। आपण भरतीसाठी गेल्यानंतर आपल्याला गोळाफेक किंवा गोळाफेकी करावी लागते, तर त्यासाठी हे कौशल्य किंवा यातील जी तंत्र आहेत ते आपल्याला उपयुक्त ठरू शकतात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निश्चितच याचा सराव कराल किंवा याची तंत्र आपण आत्मसात कराल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो। धन्यवाद। शोल्डर कसलं होईल चांगली आहे खरंच की कडक। नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेक हा जो एक इव्हेंट आहे तर तो संपूर्णपणे पाहणार आहोत। काही ट्रिक्स आहेत, त्याचप्रमाणे फाऊल आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा गोळा सुधारू शकता किंवा आउट ऑफ टाकू शकता, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पहिल्यांदा तुम्हाला फाऊल विषयी माहीत असणं गरजेचं आहे। या ठिकाणी बघा एक सर्कल असतो, ह्या सर्कलमध्ये तुम्हाला नेहमी बॅक साईडवरच आतमध्ये प्रवेश करायचा असतो। आतमध्ये प्रवेश केला बॅक साईडने तर बॅक साईडनेच तुम्हाला जायचं असते।
काही जण काय करतात, गोळा टाकल्यानंतर या ठिकाणी इथं एक असं गोल असं सर्कलवाला नॉर्मल एवढ्या साईजचं असं लाकूड असते, मग त्या लाकडाला असा स्पर्श करतात किंवा पाय पडतात, तर ते एक फाऊल ठरला जातो. लाकडाला असा स्पर्श केला तर फाऊल नाही, पण लाकडाच्या वरती असा जर पाय जर तुमचा पडला तर तो फाऊल ठरला जातो. त्याचप्रमाणे व्ही आकाराची अशी एक रेष गेलेली असते, 2 रेषा असतात असा व्ही आकाराच्या गेलेल्या असतात, आणि तुम्ही गोळा टाकता तेव्हा त्याबरोबर तेवढ्या टप्प्यामध्येच गोळा पडला पाहिजे. त्या रेषेच्या बाहेर पडला, व्ही आकाराच्या बाहेर पडला तरी तुमचा फाऊल होणार आहे. तर पुढे तर ह्या झाला सगळ्या काही फाऊलचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला भरतीला गेल्यानंतर तुम्हाला समजावून सांगतील. आणि जे काही मार्क आहेत गोळ्याला सध्या GR आलाय आणि 10 मार्काचा गोळा त्यांनी ठरवलेला आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला व्यवस्थितपणे प्रयत्न करायचा आहे. आता आपण काही गोष्टी पाहूया. तुम्हाला जर गोळा आउट ऑफ पाडायचा आहे तर पहिल्यांदा म्हणजे तुमची जी स्टेपिंग असते, तुम्ही कशा पद्धतीने चपळाईने स्टेपिंग घेऊन गोळा टाकता, तो पहिला मुद्दा आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे गोळा टाकताना तुम्ही किती हाईट देता गोळ्याला, गोळ्याची हाईट एक महत्वाची आहे. आणि गोळा फेकत असताना, गोळा टाकत असताना तुमच्या हातामधले जो झटका तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे तुमची जी स्टेपिंग आहे, अंगातला चपळाईपणा पायामध्ये जो असतो तो, आणि दुसरा म्हणजे गोळ्याला हाईट, आणि तिसरा म्हणजे गोळा फेकताना जे मुवमेंटमध्ये तुम्ही येणार आहे चपळाई करत त्यावेळेस झटका, तर या गोष्टी महत्वाच्या. आता तुम्हाला सांगतो गोळा कसा पकडायचा. तर गोळा पकडण्याच्या भरपूर अशा पद्धती आहेत, भरपूर जण वेगवेगळ्या पद्धतीने गोळा पकडत असतात. काही जण असे 5 बोटांवरती गोळा पकडतात, काही जण इथे गोळा ठेवतात आणि मग फेकतात. काही जणांचा अशा पद्धतीनं, तुम्हाला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल वाटते गोळा पकडायचा तर त्या पद्धत तुम्ही वापरू शकता. जसं काही तुम्हाला पकडायचं असेल तसं पण पकडू शकता. तर माझी जी पद्धत आहे, मी ज्या पद्धतीने गोळा टाकतो, तर ही जी 4 बोट आहेत आणि लँडिंग गोळ्याची ह्या ठिकाणी असते, इथं गोळा ठेवला जातो आणि असं बरोबर ठेवल्यानंतर 4 बोट अशा पद्धतीने पकडतो गोळा मी. त्याचबरोबर गोळा इथं मानाला एकदम टाईट चिटकावतो आणि या पोझिशनला आल्यानंतर मी स्टेपिंग घेतल्यानंतर पूर्ण पहिला श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. गोळा पूर्ण प्रेशरने झटका द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर गेला तर तुमचा गोळा चांगला जाईल. तर गोळा जाण्यासाठी, आउट ऑफ जाण्यासाठी महत्वाच्या गोष्टी ती म्हणजे पहिले तुमची स्टेपिंग. जितक्या फास्ट चपळाईने तुम्ही स्टेपिंग घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुमच्यासाठी फायदा आहे. दुसरं म्हणजे गोळा फेकताना झटका जो आहे तुमचा, या ठिकाणी फिरताना तुम्ही जो झटका देताय तो एकदम महत्वाचा आहे. आणि तिसरं म्हणजे गोळ्याला उंची द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर गोळा वाढवण्यासाठी एक इम्पॉर्टंट जी महत्वाची एक्सरसाइज आहे ती म्हणजे डबल बार. डबल बार मारल्यामुळे नक्कीच तुमचा गोळा सुधारणार आहे. तर डबल बार तुम्ही नक्की मारलं पाहिजे. डिप्स, सूर्यनमस्कार वगैरे ज्या काही एक्सरसाइज तुम्ही करता त्या झाल्या कॉमन एक्सरसाइजेस, तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर डबल बार देखील ऍड करा. डबल बार मारल्यामुळे कसं हात एकदम पिळला जातो, बॅकमध्ये हातामध्ये शोल्डरमध्ये ताकद येते. त्याच्यामुळे डबल बार मारायचं तुम्ही सुरू करा. ही झाली पहिली एक्सरसाइज. त्याच्यानंतर दुसरी एक्सरसाइज आहे, तुमच्या बरोबर एक पार्टनर असावा, जेणेकरून जेव्हा तुम्ही हातावर उभं राहाल तेव्हा तो तुमचा पाय पकडेल आणि हातावर चालत 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 एक 15 मीटर 20 मीटर पर्यंत तुम्ही ते चालण्याचा प्रयत्न करायचा. आणि या ठिकाणी माझ्याकडे पार्टनर नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला करून दाखवतो. काय होतं त्याने, हातातील जी स्ट्रेंथ आहे ना ती त्याच्यामुळे वाढत असते.
तर ह्या